उद्धव ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। जालन्यामध्ये परतूर तालुक्यामध्ये पाटोदा इथं उद्धव ठाकरेंची एक पत्रकार परिषद पार पडते। छत्रपती संभाजीनगर जालना लोकसभा क्षेत्र पदाधिकाऱ्यांसोबत सुद्धा उद्धव ठाकरे चर्चा करणार आहेत। सायंकाळी उद्धव ठाकरे मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत। उद्धव ठाकरे आज परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील ताडबोरगाव, सेलू तालुक्यातील ढेंगळी पिंपळगाव, घनसावंगी सावंगी तालुक्यातील लिंबोनी इथं शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ते पाहणी सुद्धा करणार असल्याची माहिती मिळते। आणि या संदर्भामध्ये माहिती देतात आमचे प्रतिनिधी महेंद्र जोयल सध्या आपल्या सोबत आहेत। महेंद्र, उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन उद्धव ठाकरेंनी त्यांच्याशी संवाद सुद्धा साधला। काय बोलू शकतात आजच्या पत्रकार परिषदेतून आणि नेमका या दौऱ्याचा आजचा दिवस कसा असणार आहे? सिद्धेश, उद्धव ठाकरे यांनी सरकारला दगाबाज म्हणत या मराठवाड्या दौऱ्याला सुरुवात केली होती आणि आज चौथा आणि शेवटचा दिवस आहे। आजही ते परभणी आणि जालना जिल्ह्यातील जे काही शेतकरी आहेत त्यांच्याशी संवाद साधणार आहेत आणि आतापर्यंत जो आहे तो शेतकऱ्यांच्या व्यथा आहेत त्या उद्धव ठाकरेंनी ऐकून घेतल्या होत्या। आणि त्याचबरोबर उद्धव ठाकरे आजही संध्याकाळी पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेणार आणि दुपारी जी 2:30 वाजता एक महत्त्वाची पत्रकार परिषद असणार आहे। पत्रकार परिषदेमध्ये शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांवरती उद्धव ठाकरे भाष्य करणार आहेत। कारण सरकारने जे पॅकेज जाहीर केलं होतं ते अजून शेतकऱ्यांना मिळालं नाही, त्यामुळे शेतकऱ्यांच्या या प्रश्नावर ठाकरे गट हा आक्रमक पाहायला मिळतो आणि याच अनुषंगाने ही पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे आज काय पत्रकार परिषद महत्वाचं बोलतील हे पाहणं महत्वाचं असणार आहे। कारण उद्धव ठाकरेंचे जे शेतकऱ्यांसोबत जे चर्चा झाली होती, जे बांधावर गेले होते आणि जे जोपर्यंत शेतकऱ्यांना त्यांचं जे ते आर्थिक जे ते सरकारने दिलेलं पॅकेज मिळत नाहीये त्याबरोबर शेतकऱ्यांसोबत राहणं आणि शेतकऱ्यांच्या ह्या प्रश्नांकडे आम्ही लक्ष देऊन राहावं या सगळ्या नागपूर नक्कीच महेंद्र, त्यामुळे या सगळ्या दौऱ्या संदर्भामध्ये उद्धव ठाकरे नेमकं काय बोलतात, कोणत्या मुद्द्यांवरती ते प्रकाश टाकतात हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद आपण दिलेल्या अधिक माहितीबद्दल।